6 जून 1674 हा राज्याभिषेक इतका महत्वाचा का? हा दिवस केवळ एका राजाच्या गादीवर बसण्याचा दिवस नव्हता, तो हिंदवी स्वराज्याचा वैधता, सार्वभौमता आणि राजकीय ओळख मिळवण्याचा दिवस होता. जवळपास 30 वर्षाच्या संघर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायगडावर विधीपूर्वक राज्याभिषेक करून स्वराज्याला स्वातंत्र्य राज्य म्हणून घोषित केले. मित्रहो, राज्याभिषेकाची नेमकी गरज काय होती? आज अनेकांना प्रश्न पडतो की शिवाजी महाराज आधीपासूनच राज्यकारभार करत होते, मग राज्याभिषेकाची गरज काय आहे? त्या काळातील भारतीय राजकीय परंपरेनुसार विधीपूर्वक राज्याभिषेक झाल्याशिवाय एखाद्या राजाला सार्वभौम शासक म्हणून मान्यता मिळत नव्हती. इतिहासकार जदुनाथ सरकर यांनी नमूद केले आहे की राज्याभिषेकामुळे शिवाजी महाराजांना स्वातंत्र्य सार्वभौम राजाचा दर्जा मिळाला. स्वराज्याला कायदेशीर व राजकीय मान्यता मिळाली. राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांना आदिलशाही आणि मुघलांच्या दृष्टीने बंडखोर सरदार म्हणून मानले जात होते. राज्याभिषेकानंतर ते स्वातंत्र्य राज्याच्या अधिकृत छत्रपती बनले. त्यामुळे स्वराज्याचं स्वातंत्र्य ओळख निर्माण झाली. परकीय सत्तांना स्वराज्यातील दखल घ्यावी लागली. मराठा साम्राज्याच्या विस्ताराला वैध पाया मिळाला. म्हणजे मित्रांनो, कल्पना करा, छत्रपती शिवाजी महाराज राजा झाल्याच्या नंतर या स्वराज्याचं विस्तार रूप किती मोठ्या प्रकारे झालेलं आहे. छत्रपती पदवीची स्थापना. राज्याभिषेकानंतर महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली. छत्रपती म्हणजे प्रजेचं संरक्षण करणारा सार्वभौम राजा. ही केवळ पदवी नव्हती, तर ती स्वराज्याचं स्वातंत्र्य अस्तित्वाची घोषणा होती. मित्रहो, हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार झाले आहे. महाराजांनी स्वराज्य केवळ भूभाग जिंकण्यासाठी निर्माण केले नव्हते. त्यांचा उद्देश होता की रयतेमधील प्रत्येक व्यक्ती सुखावला पाहिजे, रयतेतला प्रत्येक व्यक्ती सुखी असला पाहिजे. हे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. हे शिवाजी महाराजांची संकल्पना होती. कल्पना करा, शिवाजी राजांनी 450 वर्षापूर्वी ही आकारलेली कल्पना किती दूरदृष्टीवान होती. भारतीय राज्यसत्तेच्या परंपरेचं पुनर्जीवन मध्ययुगीन काळात अनेक हिंदू राजसत्ता यास झाला होता. रायगडावरील राज्याभिषेकाने भारतीय राजकीय परंपरा पुन्हा उभी राहू शकते हे दाखवून दिलं. इतिहासकार गोविंद सकाराम सरदेसाई यांनी राज्याभिषेकाला भारतीय इतिहासातील महत्वपूर्ण पुनर्जीवनाचे प्रतीक मानले जाते किंवा मानले आहे. मित्रहो, अष्टप्रधान मंडळाला अधिकृत स्वरूप राज्याभिषेकानंतर प्रशासन अधिक संघटित झाले होते. त्याचप्रमाणे अष्टप्रधान मंडळातील काही प्रमुख पदे, ज्याप्रमाणे पेशवा, अमात्य, सचिव, मंत्री, त्याचप्रमाणे सेनापती, त्याचप्रमाणे सुमूत, असे अनेक पद त्यामध्ये होती. त्याचपूर्वी महत्वाचं पद त्यामधलं, ज्याला आपण म्हणत असतो की न्यायसत्तेचं गाभार म्हणून ज्याच्याकडे ओळखल्या जातं, ते म्हणजे पद म्हणजे न्यायाधीश. त्यानंतर पंडितराव यासारखे पद त्यामध्ये समाविष्ट होते. यामुळे स्वराज्याच्या प्रश्न व्यवस्था अधिक सक्षम झाली. अनेक मते असू शकतात, अनेक पद सुद्धा असू शकतात. स्वातंत्र्य चलन आणि राज्यव्यवहार. राज्याभिषेकानंतर राज्याभिषेक शक सुरू करण्यात आलं. प्रशासकीय व्यवहारात मराठी संस्कृत शब्दांचा वापर वाढवण्यात आला. स्वातंत्र्य राज्य व्यवस्थेची पायाभरणी झाली. मित्रांनो, यामधून जगाला काय संदेश गेला असावा? मित्रहो, महत्वाचा संदेश असा, रायगडावरील सोहळ्यास अनेक परदेशी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातून संदेश गेला असावा. यामधून संदेश गेला. मित्रहो, अतिशय महत्वाचा संदेश असा आहे, स्वराज्य ही तात्पुरती बंडखोरी नाही. हे स्वातंत्र्य आणि संघटित राज्य आहे. शिवाजी महाराज हे सार्वभौम शासक आहे. मित्रांनो, राज्याभिषेकासाठी गागा भट्ट यांना का बोलावले? गागा भट्ट हे काशीतील विद्वान पंडित होते. त्यांनी शास्त्रधारित विद्या करून शिवाजी महाराजांना क्षत्रिय राजा म्हणून घोषित केलं आणि राज्याभिषेक विधीपूर्वक पूर्ण पार पडला. दुसरा राज्याभिषेक का झाला? पहिल्या राज्याभिषेकानंतर काही धार्मिक शंका उपस्थित झाल्या. त्यामुळे सप्टेंबर 1674 मध्ये तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करण्यात आला. इतिहासकारांच्या मते मुख्य आणि अधिकृत राज्याभिषेक 6 जून 1674 हाच मानला जातो. नेमकं मित्रांनो, यांना ऐतिहासिक पुरावे नेमके काय आहेत? या विषयासाठी मी महत्वाचे काही पुरावे देत आहे.
त्यामधील हा पुरावा आहे. सभासद बखर नंबर 1, त्यानंतर शिवभारत नंबर 2, त्यानंतर अ हिस्ट्री ऑफ द मराठा पीपल नंबर 3, त्यानंतर शिवाजी अँड हिज टाइम नंबर 4, यासारखे अनेक पुस्तकांमध्ये हा पुरावे आपल्याला सापडतील. मित्रांनो, राज्याभिषेक हा नुसता गादीवर बसण्याचा राज्याभिषेक नाही, तर ते मराठ्यांची अस्मिता, या स्वराज्याची अस्मिता आहे. म्हणून तो राज्याभिषेक अगदी प्रचंड मोठा आहे. आणि सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे जगातील सर्वात मोठी गोष्ट अशी की मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराज हे या स्वराज्याचे राजे होणार होते. आणि खऱ्या अर्थानं आजच्या या 2026 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 6 जूनला आहे. कृपया सगळ्यांना माझी विनंती असेल, आपण महाराजांच्या चरणावर नतमस्तक होण्यासाठी आपण रायगडावर नक्की महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित राहून आपण रायगडाची शोभा वाढवावी, हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. मी येतोय, तुम्ही सुद्धा रायगडावर या आणि रायगडावरील प्रत्येक गोष्ट एक रायगडाचं सदस्यत्व म्हणून, एक रायगडाचं शोभितत्व म्हणून खऱ्या अर्थानं आपण रायगडावर सहकार्य करूया, रायगडावरती काम करूया. येणाऱ्या सर्व माझ्या शिवभक्तांना, भारतवासियांना आणि छत्रपतींच्या चाहत्यांना पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. मित्रहो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.